हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आपले या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत क्रोसेट फ्लावर डिझाईन. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करू. इथे मी 3 कलरचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर वापरू शकता. सीझर आणि सुई. चला तर मग सुरू करू. इथे मी येलो कलरचा वापर करत आहे. सुरुवातीला आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि 7 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. याचा आपल्याला सर्कल बनवून घ्यायचा आहे. सर्कल बनवून घेतल्याच्या नंतर आपल्याला एक चेन घ्यायची आहे आणि याच्यामध्येच या सर्कलमध्ये आपल्याला 11 सिंगल क्रोशिया घ्यायचे आहेत. म्हणजेच हाफ डबल क्रोशिया घ्यायचा आहे. टोटल आपल्याला 12 म्हणजे ते एक चेन धरून टोटल आपले 12 सिंगल क्रोशिया तयार होणार आहेत. तुम्ही बघू शकता. शेवटी आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे आणि 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 आणि त्याच साखळीमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशिया म्हणजे 3 डबल खांब घ्यायचे आहेत. एक 2 3 4 आणि सुरुवातीच्या ज्या 3 साखळ्या आहेत त्याच्या शेवटच्या साखळीतून आपल्याला सुई पाठीमागच्या साईडला काढून बॅक साईडनं धागा काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हा पफ तयार होतो. नंतर 2 चेन घ्यायचे आहेत. दोन चेन घेऊन आपल्याला पुढच्या साखळीमध्ये पण याच प्रकारे करून घ्यायचं आहे. 4 खांब घ्यायचे. 4 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. आणि सुई साईडला काढून आपल्याला पहिल्या डबल क्रोशियातून सुई काढून बॅक साईडनं धागा खेचून घ्यायचा आहे. म्हणजेच पफ तयार करायचा आहे. आणि असेच आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशियावर असे पफ बनवून घ्यायचे आहेत. म्हणजेच खाली आपले 12 सिंगल क्रोशिया आहेत तर वर पण पफ 12च होतील. तर आपण ते करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता आपले 12 पफ तयार करून झालेले आहेत. शेवटला आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि
धागा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आता इथे मी लाईट पिंक कलरचा वापर करत आहे. तुम्ही कोणत्याही कलरचा वापर करू शकता. इथे 2 सिंगल क्रोशिया करून घ्यायचे आहेत आणि 3 साखळी. ज्या परत त्याच लूपमध्ये आपल्याला त्याच्यातून 2 सिंगल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. तर 2 सिंगल क्रोशिया, 3 चैन, 2 सिंगल क्रोशिया, परत 1 चैन घेऊन आपल्याला नेक्स्ट लूपमध्ये पण परत 2 सिंगल क्रोशिया, 3 चैन आणि 2 सिंगल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. असंच आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. सेम असंच पूर्ण आपल्याला राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपल्याला स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचा आहे धागा. आणि ज्या 3 साखळ्या होत्या त्याच्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. तीन डबल क्रोशिया बनवून झाल्याच्या नंतर 2 चैन घ्यायचे आहे. 2 चैन घेऊन आपल्याला परत आपल्याला 3 खांब घ्यायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान पाकळी तयार झालेली आहे. मिडलमध्ये आपल्याला ते सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या लूपमध्ये पण आपल्याला सेम असंच 3 डबल क्रोशिया, 2 चैन आणि परत 3 डबल क्रोशिया असा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. आपला राऊंड कंप्लीट झाला आहे. स्लिप स्टिचने जोडून आपल्याला सुई पाठीमागून पुढच्या साईडला अशी काढून घ्यायची आहे. स्लिप स्टिच नंतर आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1, 2 आणि 3 साखळी घेतल्यानंतर त्यावरतीच परत आपल्याला 4 साखळी तयार करून घ्यायची आहे. 1, 2, 3 आणि 4 आणि तिसऱ्या साखळीतून आपल्याला सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं आहे आणि सर्कल तयार करायचं आहे.
परत 3 साखळी घ्यायची आहे, 2, 3 आणि नेक्स्ट लूपमधून म्हणजेच दुसऱ्या पाकळीतून आपल्याला डबल क्रोशियाने जॉईंट करून घ्यायचं आहे. परत 3 साखळी घ्यायची, आणि 4 साखळी घ्यायची आणि सर्कल तयार करून घ्यायचं. आणि 3 साखळी घेऊन परत आपल्याला डबल क्रोशियाने नेक्स्ट लूपमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे. डबल क्रोशियाने जॉईंट करून घ्यायचं आहे. तीन साखळी, 4 साखळीचा एक लूप तयार करून घ्यायचा. परत ते डबल क्रोशियाने जॉईंट करून घ्यायचं. परत अशा प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आपल्याला. आपला राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी डार्क पिंक कलर वापरला आहे. आपल्याला 3 चेन करून घ्यायची आहे आणि जे 4 चेनचं सर्कल केलेलं होतं त्यामध्ये आपल्याला 5 डबल क्रोशिया म्हणजेच ते 3 चेन धरून आपले नंतर 4 डबल क्रोशिया होतील. फाईव्ह डबल क्रोशिया, 2 चेनचं लूप तयार करून घ्यायचं आणि परत त्याच याच्यामध्ये 5 डबल क्रोशिया करून घ्यायचं आहे. 2 चेन घ्यायची आहे आता, 1 आणि 2 चेन घेतल्याच्या नंतर एक लूप तयार करून घ्यायचं. त्याच साखळीतून सिंगल क्रोशिया घ्यायचा आणि परत 5 डबल क्रोशिया बनवायचे आहे. दोन, 3, 4, 5. आणि तुम्ही बघू शकता हे आपलं अशा प्रकारे छानसं पाकळी तयार होते. आणि अशीच आपल्याला प्रत्येक लूपमधनं म्हणजे जे 4 साखळीचं लूप तयार केलेलं होतं आपण, त्या प्रत्येक लूपमधून आपल्याला 5 डबल क्रोशिया, 2 चेन आणि परत 5 डबल क्रोशिया घ्यायचे आहेत.
आणि हा आपल्याला राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. राऊंड कंप्लीट झाल्याच्या नंतर स्लिप स्टिच करून आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं फ्लावर तयार झालेलं आहे. ही फ्लावर डिझाईन आवडल्यास नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.